नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतोय। आज आलेल्या नवीन अपडेटनुसार ज्या महाराष्ट्र शासनामार्फत राज्य स्तरावरती वेगळ्या परीक्षा सर्वसेवेच्या आयोजित केल्या जातात, या सर्व विद्यार्थ्यांकरिता असतात। ज्यांचं क्वालिफिकेशन आहे त्या पदाकरिता ते विद्यार्थी फॉर्म भरतात आणि त्यांचं सरकारी नोकरीकरिता या ठिकाणी सिलेक्शन होत असतं। तर आपण त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहात, कारण की या 9 तारखेला 9 फेब्रुवारीला आचारसंहिता सुद्धा समाप्त होणार आहे। आचारसंहितेचा अडसर या जाहिरातीला असल्या कारणाने ह्या जाहिराती पोस्टपोन झाल्या होत्या। तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये येणाऱ्या नवीन महाराष्ट्र शासनाच्या सरळ सेवा भरती कोणकोणत्या विभागाच्या येणार आहेत किंवा परत एप्रिलमध्ये कोणत्या येणार आहेत, आगामी पदभरती संदर्भात हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे। तो तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे। शेवटपर्यंत जर बघितला तर तुम्हाला या गोष्टी सगळ्या क्लिअर होणार आहेत। म्हणजे तुमचं क्वालिफिकेशन त्या पदाकरिता तुम्ही पात्र ठरत आहात का, जेणेकरून तुम्हाला सुद्धा एक जोश येईल अभ्यास करण्याकरिता आणि आतापासूनच तुम्ही तुमची वाटचाल अभ्यासाच्या दिशेने चालू होईल। तर आपण जास्त वेळ न घेता या ठिकाणी आपल्याकरिता जे न्यू अपडेट आलेले आहेत ते तर सांगणार आहेत। त्या अगोदर तत्पूर्वी वेगवेगळ्या बॅचेस जसं की पशुसंवर्धन बॅच असेल, अंगणवाडी सुपरवायझर आहे, एएनएम जेएनएम, स्वच्छता निरीक्षक, एमपीडब्ल्यू, त्यानंतर कृषी सेवक भरती बॅच आहे, अंगणवाडी सुपरवायझर असेल सरळ सेवा, त्यानंतर अंतर्गत भरती सुद्धा आहे। तर या बॅचेस आपण लॉन्च केलेल्या आहेत आणि सध्या ऑफर चालू आहे। या ऑफर मध्ये तुम्हाला 50% डिस्काउंट सुद्धा दिले जाणार आहे। म्हणजे 2000 रुपयामध्ये 6 मंथ करिता व्हॅलिडिटी या ठिकाणी आपण देणार आहोत। तर आपण या बॅचचा नक्की लाभ घ्यायचा आहे ऑफरचा। तर ही बॅच तुम्हाला ऑल सब्जेक्ट सहित असणार आहे। म्हणजे यामध्ये मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि तुमचं टेक्निकल सुद्धा घेतलं जाणार आहे। तर आपण तुमचा वेळ न घेता तुम्हाला फक्त या नंबरवरती कॉल करायचा आहे। 8010 45 77 60 हा नंबर आहे अकॅडमीचा। तर चला तर बघूया आपण, तुम्ही सुद्धा त्या प्रतीक्षेमध्ये आहात की कोणकोणत्या विभागाचे येणार आहेत। तर फेब्रुवारी आणि मार्च येणाऱ्या महिन्यामध्ये किंवा या महिन्या मंथ एंड मध्ये नवीन सरळ सेवा भरती महाराष्ट्र शासनाच्या शासकीय पदाच्या पदभरती संदर्भात जाहिरात परीक्षा कोण घेणार आहे। बघा आता परत बऱ्याच परीक्षेचं क्लिअर झालेलं आहे। म्हणजे पशुसंवर्धनचे 266 जागा आहेत ते एमपीएससी मार्फत भरली जाणार आहेत। त्यानंतर आरोग्य विभाग भरती टीसीएस मार्फत असेल। तर ह्या जाहिराती टीसीएस किंवा एमपीएससी जर घेणार असेल तर ऑफलाईन एक्झाम होणार आहे आणि टीसीएस असेल तर टीसीएस किंवा आयबीपीएस असेल तर ती ऑनलाईन स्वरूपामध्ये असणार आहे। तर आपल्याला या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर बघा एमपीएससी मध्ये कोणतीही एक्झाम असेल, गट ब असेल, गट क किंवा गट च असेल, त्या प्रत्येक परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग म्हणजे 4-1 4 प्रश्न चुकल्यानंतर तुम्हाला एका प्रश्नाचे मिळालेले मार्क या ठिकाणी वजा केले जाणार आहेत। तशीच पद्धत सरळ सेवेमध्ये सुद्धा 2025 पासून अवलंबण्यात आलेली आहे। तर त्या करिता आपल्याला त्या पद्धतीला आव्हानाला सामोरे जायचं आहे आणि ती परीक्षा टॅकल करायची आहे, चांगले मार्क मिळवायचे आहेत। तर निगेटिव्ह मार्किंगचा अजिबात टेन्शन घ्यायचं, चांगल्या पद्धत या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। कारण की अंदाजपंची या ठिकाणी जर कोणी टिक मार्क करत असेल तर त्याचे कधी नशिबाचा भाग आहे, तर बरोबर येतो ते जो अभ्यास करणारा विद्यार्थी आहे तो परीक्षेमध्ये त्याचे मार्क कमी यायचे। आता काय होणार आहे, जे विद्यार्थी अभ्यास करतायत त्यांचेच फक्त क्वेश्चन बरोबर येणार आहेत। म्हणजे अंदाजपंची तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची आवश्यकता भासणार नाही, तर निगेटिव्ह मध्ये तुम्ही सापशिडी सारखा हा खेळ राहणार आहे। ओके, पहिलं कसं सरळ सेवेला सगळ्या आउट ऑफ 100 किती सॉल्व्ह केले तर 100 अटेम्प्ट करून आलोय, तर तसं या ठिकाणी होणार नाही। तर 2026 मध्ये ज्या आगामी पदभरती आहेत त्यामध्ये सगळ्यात अगोदर जे पद मंजूर झालेले आहेत तलाठी, त्यालाच आपण ग्राम महसूल अधिकारी बोलतोय, याचे 1700 पदाकरिता पदे भरली जाणार आहे। 1700 प्लस सुद्धा असू शकतात। तर तलाठी करिता ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन पदवीधारक उमेदवार आहेत, मेल अँड फिमेल, कोणत्याही विद्यापीठामधील ते विद्यार्थी या ठिकाणी पात्र ठरणार आहेत। त्यानंतर नगर परिषद आणि नगरपंचायत मध्ये आहे, यामध्ये एसआय सॅनिटरी इन्स्पेक्टर असेल, संगणक अभियंता, विद्युत अभियंता, यांत्रिकी अभियंता आहे, अग्निशमन अधिकारी आहे, त्यानंतर कर निर्धारक आहे, कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी या पदाचं सुद्धा तुम्हाला पदवीच आवश्यक राहणार आहे। आणि स्वच्छता निरीक्षक या पदाकरिता 12वी प्लस एसआय कोर्स प्लस ग्रॅज्युएशन
ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे किंवा ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षामध्ये आहेत असे विद्यार्थी सुद्धा ही एक्झाम देऊ शकतात. हे राज्यस्तरीय पद आहेत, त्यामुळे ही नगर परिषद आहे. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय, गट व गटकचे जे पद आहेत ते एमपीएससी घेणार आहेत, आणि जे एकदम गटक आहे आणि त्यांचा सॅलरी कमी आहे, म्हणजे यामध्ये शिपाई असेल, परिचर वगैरे जे काही पद आहेत, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, ते सगळं टीसीएस कंपनी, यामध्ये दोन्हीमध्ये कन्फ्युजन करू नका. जे वरच्या राज्यस्तरीय संवर्गातील पदे आहेत, वरचे पदे वरच्या लेवलचे, ते एमपीएससी घेणार आहे. ओके, परत कमेंट करताय सर तुम्हाला एकदा हे सांगता एकदा ते सांगता, मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे कोणतं पद कोणामार्फत घेतलं जाणार आहे ते सांगेन. त्यानंतर पशुसंवर्धन तर एमपीएससी घेणार आहे. 266 पदाकरिता ही पदभरती होणार आहे. स्क्रीनशॉट काढा, प्रूफ देतोय तुम्हाला, येणार आहे का, कोण घेणार आहे, हे 100% सत्य आहे. त्यानंतर अंगणवाडी सुपरवायझर याचं काही डिटेल अजून अपडेट आलेलं नाही, कोणी घेणार आहे, परंतु याचं आपल्याला एवढं माहिती आहे की 128 सरळ सेवेच्या आहेत, 228 शहरी भागाच्या ग्रामीण भागाच्या आहेत, आणि 272 पदांची ही शहरी भागाची जाहिरात येऊन गेलेली आहे. त्याचं नवीन अपडेट ते कोर्टामध्ये स्थगित असल्यामुळे कोर्टाने काय दिलेलं आहे, स्थगित दिल्या कारणाने वयोमर्यादेमार्फत प्रश्न उपस्थित झालेला आहे, त्यामुळे ही परीक्षा झालेली नाही. त्यानंतर आहे महिला व बाल विकास विभाग WCD, वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट अंतर्गत परीक्षिका अधिकारी, त्यानंतर लिपिक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ, त्यानंतर समाज कल्याण विभागामध्ये निरीक्षक पदे, समाज कल्याण निरीक्षक, कनिष्ठ, वरिष्ठ, हे सुद्धा भरले जाणार आहे. त्यानंतर इतर मागास बहुजन कल्याण विभाग 222 जागा आहेत, आता सांगितले, त्यामध्ये निरीक्षक, इन्स्पेक्टरचं पद भरलं जाणार आहे ओबीसी विभागामध्ये. त्यानंतर सगळ्यात मोठी पदभरती असणार आहे 5000 पदे ही सार्वजनिक आरोग्य विभाग भरती. ओके, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट, यामध्ये एएनएम, जेएनएम, स्वच्छता निरीक्षक, फार्मासिस्ट ऑफिसर, लिपिक, आरोग्य सेवक, ही सर्व पदे भरली जाणार आहेत. त्यानंतर ज्यांचं 12वी उत्तीर्ण आहेत अशांकरिता वनरक्षक, आणि ज्यांचं 10वी उत्तीर्ण आहे त्यांच्यासाठी वनसेवक पदाकरिता ते विद्यार्थी फॉर्म भरू शकणार. आतापासून ग्राउंड आणि पेपरची सुद्धा तयारी करायची आहे, आपल्याकडे दोन्ही सुद्धा तयारी करून घेतली जाणार आहे. त्यानंतर 16 महानगरपालिकेमध्ये पदभरती, कारण की आता सगळ्या महानगरपालिकेच्या 29 किती महानगरपालिका आहेत, 29 महानगरपालिकेच्या निवडणुका समाप्त झालेल्या आहेत. सगळीकडे आता तिथली आचारसंहिता संपलेली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ग्रामीण भागाची सुद्धा आचारसंहिता संपुष्टात येणार आहे 9 तारखेला. तर त्यानंतर जाहिरातीच येणार आहेत. तर आपला अभ्यास या ठिकाणी कमी पडायला नको. ओके, अभ्यासामध्ये जर कमी पडलो तर आपण अजून 1 वर्ष आपल्याला थांबावं लागणार आहे. तर यामध्ये ज्यांचं एएनएमचं जेएनएम नर्सिंग वर झालेलं आहे, ज्यांचा एसआयचा कोर्स झालेला आहे, ज्यांचा एमपीडब्ल्यू झालेला आहे, ज्यांचं डी फार्म बी फार्म झालेला आहे, असे सर्व विद्यार्थी त्यांना आरोग्य विभाग असेल किंवा वेगवेगळ्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 10 ते 12 डिपार्टमेंटच्या 10 पैकी मी जे सांगतो त्यापैकी 2 ते 3 जाहिराती 100% आहेतच. ओके, हे मग मागे पुढे येणार आहेत. आता मी सांगतोय आणि लगेच पुढच्या आणि त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये काय आहेत का, तर एप्रिल मे मध्ये, परंतु 2026 मध्ये सर्व परीक्षा कंप्लीट होणार आहेत जाहिराती येऊन. तर आपण त्याकरिता सक्षम आहात का, आपला अभ्यास झालेला आहे का, हे तुम्ही तुमचं ठरवायचं आहे. नसेल झाला अभ्यास तर आपल्याकडे वेगवेगळ्या बॅचेस आहेत. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सरळ सेवेकरिता ऑल बॅचेस, सर्व विषयासहित असतील किंवा तांत्रिक विषयासहित असतील, हे आपण घेणार आहोत. तज्ञ मार्गदर्शन तुम्हाला उपलब्ध असणार आहे. त्या ठिकाणी टेस्ट सिरीज, अपडेट नोट्स हे तुम्हाला मोफत स्वरूपामध्ये दिल्या जाणार आहेत, ई बुक स्वरूपामध्ये. ऑनलाईन लेक्चर असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये. तर तुम्हाला 8329588625 हा दुसरा एक नंबर आहे. या नंबरवरती व्हॉट्सअप किंवा कॉल केला तरी चालेल. ओके, तर आपल्याला हा व्हिडिओ महत्वपूर्ण होता. आवडला का नक्की सांगा. काही कमेंट आपला असेल प्रश्न तर कमेंटद्वारे कळवा. आणि येणारच आहे, पॉझिटिव्ह राहा. ओके, नुसतं बॅड कमेंट करून तुमचं काही या ठिकाणी काही माझं किंवा नुकसान होणार नाही. हे तुमच्यासाठी आहे, कारण तुम्हाला सुद्धा एक बरेच दिवस झाले गॅप पडलेला आहे, जाहिराती येत नाहीये. तर ही आचारसंहिता सगळं या ठिकाणी अडथळा निर्माण झालेला होता. तर या आचारसंहितेचा अडथळा पार पडणार आहे आणि नवीन जाहिराती येणार आहेत. फक्त तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. ओके, अभ्यास करा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये पास व्हा. ओके, सर्वांना ऑल दी बेस्ट. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. थँक्यू.